अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी आपल्या घरामध्ये लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेल्या गणपतीची स्थापना करते। मात्र यावर्षी पहिल्यांदा शिल्पाने आपल्या घरी इको फ्रेंडली गणेशाची मूर्तीची स्थापना केली। लालबागच्या राजाची मूर्ती बनवणारे मूर्तिकार संतोष कांबळी यांनीच ही शाडूची मूर्ती जी आहे, जी इको फ्रेंडली मूर्ती आहे, ती साकारली आहे। गणेशोत्सवामध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी शिल्पाने हा निर्णय घेतला आहे। शुभानना शुभानना गण गण गणपति गजानना। शुभानना शुभानना गण गण गणपति गजानना। मेरी बहुत मान्यता है और इस बार संतोष ने बहुत कमाल काम किया है। मेरे लिए स्पेशली आई थिंक ये पहली मूर्ति होगी जो उन्होंने माटी में बनाई है। तो बाकी सारे पीओपी में बनाते हैं, वो एक्सपर्ट है, लेकिन पहली बार इन्होंने स्पेशली शालू में बनाई। और बहुत मुश्किल होता है इस किस्म की मूर्ति को इतने बहुत ज़्यादा ध्यान के साथ बनाना पड़ता है। तो इन्होंने ये काम कर दिया क्योंकि मेरा बहुत मन था कि मैं अभी इको फ्रेंडली गणपति लेके आऊँ। और मेरी यही रिक्वेस्ट है सभी लोगों से, अगर हो सके प्लीज़ इको फ्रेंडली ही बनाइए गणपति। इको फ्रेंडली गणपती घ्यायचा होता। हे मी फर्स्ट टाइमच मातीची मूर्ती केलेली आहे। कारण मातीची मूर्त्या करणं मला माहिती आहे की ते किती जपावं लागतं, त्याला वर्कर्स पण मिळत नाहीत, वेट पण जास्त होतं, लेबर सगळं ओव्हरऑल त्याचा विचार केला तर ते ॲक्च्युली खूप कॉस्टली जातं आणि रिस्की पण असतं। पण मॅडमची एक इच्छा होती की मला नेक्स्ट इयरपासून 5 वर्ष त्यांनी ठेवली, प्लॅस्टरमध्ये होती आणि आत्तापासून त्यांना इन फ्युचर ते क्लेममध्येच घेणार आहेत। तर बस मी फर्स्ट टाइम एक मॅडमसाठी जी केली। आता माझे पण काही प्रयत्न म्हणजे थोडेफार प्रयत्न असतील की आपण पण एक कुठेतरी मदत करू शकतो।